संपूर्ण देशात दररोज 30 कोटी लिटर दुधाचं उत्पादन, मात्र दुधाची विक्री तब्बल 70 कोटी लिटर। दुधातील भेसळ आणि बनावट दुधामुळे उत्पादनापेक्षा विक्री दुपटीपेक्षा जास्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीतील एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना या दौऱ्याला महत्त्व। एनडीएमध्ये जाण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी होत असल्याची माहिती। जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली बैठकीमध्ये आमदारांना एनडीए बाबत विचारणा झाल्याची माहिती। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीला पक्षातूनच विरोध होत असल्याची माहिती। तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावल्याची माहिती। अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर होणार चर्चा। पाऊस थांबल्यानं शेती संकटात, शेतकऱ्यांसाठीच्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा। नागपूरच्या रामनगर राम मंदिरामध्ये 18 जुलैला उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण। तर राम मंदिर दानचोरी निषेध आंदोलनाला मात्र प्रशासनानं परवानगी दिली नसल्याची माहिती। बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांवर कार्यकर्ता नाराज। तुमच्यासाठी राबलो, पण तुम्ही ठाकरेंची साथ का सोडली? शिवसैनिक नंदकिशोर देशमुखचा सवाल। जयंत पाटलांना आणखी एक धक्का। ईश्वरपूर नगराध्यक्षानंतर आता नगरसेवकही अपात्र। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडेंपाठोपाठ बंधू सुनील मलगुंडे अपात्र। Thank you.